राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले. उद्धव ठाकरे यांच्या भेटीला राज ठाकरे मातोश्रीवर. संभाजीनगरात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केंद्रावर गर्दी. पोलीस आणि उमेदवारांमध्ये बाचाबाची. नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदारांना इच्छुक उमेदवारांनी घेरलं. तर अमरावतीत एबी फॉर्म न मिळाल्यानं शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की. राज्यात महायुतीमध्ये भूकंप. नवी मुंबई, संभाजीनगर, अहिल्यानगर, अकोला, अमरावती आणि नाशिकमध्ये युती तुटली. आतापर्यंत 7 महानगरपालिकांमध्ये युतीला सुरुंग. राहुल नार्वेकरांच्या कुटुंबाला भाजपाकडून 3 तिकीटं. नार्वेकर कुटुंबातील 2 स्थानिक नगरसेवकांसोबत एक अतिरिक्त तिकीट. आदित्य ठाकरेंना स्वतःच्या मतदारसंघात नाराजी दूर करता येईना. वरळीमध्ये मध्यस्थी करण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात. एबी फॉर्म दिलेले उमेदवार आणि नाराजांची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा. मनसे मुंबईमध्ये 52 जागा लढवणार. मनसेकडून अद्याप उमेदवारांची यादी जाहीर नाही. मनसे शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची गुप्तता ठेवणार. संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजपाची युती तुटली. मंत्री संजय शिरसाडांकडून युती तुटल्याची घोषणा. स्थानिक भाजपा नेत्यांच्या अहंकारामुळे युती तुटल्याचा आरोप. प्रवीण दरेकरांचे बंधू पालिका निवडणुकीच्या रिंगणात. प्रकाश दरेकरांना भाजपाकडून एबी फॉर्म. वॉर्ड क्रमांक 3 मधून उमेदवारी अर्ज भरणार. पुण्यात शिवसेना भाजपा युती संदर्भात अद्याप निर्णय नाही. उदय सामंतांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना नेत्यांची खलबतं. बैठकीनंतर सामंत निर्णय जाहीर करणार. गुंड गजा मारण्याची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात. जयश्री मारणे बावधनमधून राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार. मनीषा चौधरींच्या मुलाला तिकीट नाकारलं तर विद्या ठाकूरांच्या मुलाचंही भाजपानं तिकीट नाकारलं. भाजपनं फेकलेल्या जागांवर शिंदेंचे उमेदवार लढणार. शिवसेना म्हणून मिरवणाऱ्या आता भाजपाच्या तुकड्यांवर एकनाथ शिंदेंना खासदार संजय राऊतांचे टोले. मनपा निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी उरले अखेरचे काही तास. शेवटच्या दिवशी पालिका यंत्रणांची लागणार कसोटी. ठाण्यात शिवसेनेकडून एबी फॉर्मचं वाटप. टेंभी नाका येथील कार्यालयात मोठी गर्दी. एकनाथ शिंदेंकडून स्वतः एबी फॉर्मचं वाटप. नागपूर महानगरपालिकेमध्ये भाजपा शिवसेनेचं ठरलं. नागपुरात शिवसेनेला 8 जागा देण्याचं निश्चित. रात्री गडकरींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत निर्णय. भुयारी मेट्रोची उद्या रात्रभर सेवा. मेट्रोच्या 60 विशेष फेऱ्या धावणार. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीमध्ये जय्यत तयारी. 31 डिसेंबरला साई मंदिर रात्रभर खुलं राहणार. भक्तांसाठी साई संस्थांकडून विशेष उपाययोजना. पुतिन यांचं नोवगोराड येथील निवासस्थान युक्रेनकडून लक्ष. 91 लांब पल्ल्याच्या ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा दावा. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जियाचं निधन. ढाक्यात वयाच्या 80व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. आणि मेलबर्न क्रिकेट मैदानाची खेळपट्टी असमाधानकारक. आयसीसीचा शेरा. एक दोषांकही जमा.